19 मार्चला लॉकडाऊनचं म्हणजे आम्हाला ना 18 मार्चला बरोबर 18 मार्च 2020ला आम्हाला नोटीस आली होती की 3 दिवसासाठी तुम्हाला शॉप बंद बंद ठेवायचं. करायचं. मग ते 3 दिवसाचे 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, ते वाढतच गेलं. हो. आणि मग लॉकडाऊन इतकं हे झाल्यानंतर खूपच स्ट्रिक्ट झालं. मग ते काहीच नाही. मग सगळं आपले पेमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण थांबल्या होत्या. आणि मेन मग त्याच्यात माझ्यासोबत असं घडलं की माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती माझे वडील होते. आणि बरोबर. मला वडिलांनी भयानक सपोर्ट केलं. आणि ते त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये गावी अडकले होते. पण त्यांना असं काही कोरोना वगैरे झालं नव्हतं. पण त्यांची अचानक डेथ झाली. ओह! ओके. अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅकमध्येच गेले ते. हं. आणि इतका त्रास झाला त्या गोष्टीचा, की असं वाटलं नव्हतं. कारण की 1 दिवस अगोदर म्हणजे त्यांचा 1 जूनला वाढदिवस होतं. बरं. हां, 1 दिवस आधी त्यांचा वाढदिवस माझ्या भावाने गावी सेलिब्रेट केला. माझ्याकडे बोलले रात्री. आणि मला फक्त ओह! एवढंच म्हणाले, की "मला 8 दिवसासाठी इकडे ये गावाला." मी म्हटलं, "पप्पा कसं येऊ मी? आता इतका लॉकडाऊन आहे आणि इतकं स्ट्रिक्टली आहे, की त्याच्यात आपण नाही येऊ शकत. सो तुम्हाला हे करावं लागेल." नाही म्हणे, "ये. तिथे राहून काय करते?" म्हटलं, "शक्यच नाहीये ना. प्रवास सुद्धा नाही ना होतं त्यावेळेला. आणि गाड्या तर जातच नव्हते. तर आपण जाऊ शकतोय." आणि त्यांचं अचानक दुसऱ्या दिवशी डेथ झाली. म्हणजे ओह! तो आमच्यासाठी इतका बेकार टप्पा होता, की म्हणजे काय करायचं, कसं करायचं, काही सुचतच नव्हते. हं. आणि मग मी पूर्ण खचतच गेली होती. आणि असं झालं की लॉकडाऊन, आपण शॉपचं रेंट कसं द्यायचं? हं. मग आम्ही विचार केलेला की आता शॉप बंद करूया. बरोबर आहे. शॉप बंद करूया कारण की जर आपल्याला काहीच घडत नसेल, तर मग नाहक शक्यच नाही. पैसा देणं पण पैसा बरोबर देणं नाही. कसं? इतके कामगार होते आपल्याकडे. म्हणजे त्यावेळेला माझ्याकडे जवळ-जवळ 10 ते 12 लोकं कामाला होते ओह! त्यावेळेला. अच्छा. हं, हं. म्हणजे 19-20ची गोष्ट आहे. आज 25 लोकं आहेत.